नाव माझं चौगुंडा दुर्गुंडा पाटील, हिंगणगाव, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली। मी सिजंटा बियाण्याचं 65-40 मक्का केला होता। मक्याचा रिझल्ट चांगला आहे, मक्का पिकाला चांगला आहे, रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे आणि किडीला सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे अळीचं प्रमाण कमी आहे त्याला। बाकीच्या मक्यासारखं अळीच्या प्रमाणाचं प्रतिकार शक्ती वाढवून आणि चांगल्या पिकाला जोमदार हे करते। एखादं कीटकनाशक मारलं तरी पण किरकोळ कीटकनाशकमध्ये पिकाची चांगली संरक्षण आणि वाढ चांगली होत्या। माझा मक्का आता 8 एकर होता। त्या 8 एकरामध्ये माझा 32 टन मक्का निघाला। 32 म्हणजे माझं एकरी 40 क्विंटलनं मक्काचा उतारा पडला। मला 24.5 रुपयानं रेट भेटला, तरी पैसे माझे चांगले झाले आणि मक्याची व्हरायटी चांगली आहे आणि प्रतिकारशक्ती, कणसांचं लांबी किंवा बिरमुटा बारीक पडतो आणि मक्का चांगला उताराला चांगला पडतो आणि तरीसुद्धा हा मक्याचा वाण एक नंबर आहे असं मला तर चांगलंच वाटतंय। ह्यावेळी मी नवीन आता मक्का करणार आहे, त्यावेळी पण मी 65-40च वापरणार आहे। सिजंटावाल्याचं एक नंबर मक्याचं बियाणं आहे, तरी कोणतीही तक्रार किंवा काय अडचण काही नाही आणि मक्याला काळोखी चांगली येत्या। म्हणजे मक्का असा तजेलदारपणा दिसताना चांगल्या पद्धतीचा मक्का दिसल्यामुळे मला बरीचशी रस्त्याने येता जाता माणसं विचारायची की हा मक्का कोणता बियाणं घातलाय तुम्ही। बऱ्यापैकी लोक विचारून माझ्याकडनं मक्याच्या कंपनीचं चौकशीपूस करायची, तुम्ही काय मारताय किंवा काय टाकताय हे सुद्धा विचारायची। मक्याला आम्ही जास्त काय केलं नाही, युरिया आणि 10-26-26 झिंक, हे झिंक सल्फेट असे डोस टाकला होता, तेवढ्यावरच मक्का माझा एक नंबर आलता। त्यामुळे काय कोणती अडचण नाही आणि काळोखी पानं जास्त टिकतात आणि वैरणीला पण मक्का चांगला, म्हणजे जनावरांनी वैरणीला सुद्धा वाळल्यानंतर मक्का चांगला चिपाड बिपाड काय राखत नाही, जास्त पाला बिला आहे असं शेवटपर्यंत टिकतोय सगळं। इतर कोणत्याही शेतकऱ्यांनी लावायचा मक्का असेल तरी बी 65-40 लावायला कोणतीही अडचण नाही। मक्का पिकण्यासाठी अगदी चांगला आणि उतारासाठी सुद्धा चांगला आहे आणि वैरणीसाठी सुद्धा चांगला मक्का शेवटपर्यंत टिकतो, काही अडचण नाही आणि शेवटपर्यंत पानं ही मक्याची जनावरांना खायला शेवटपर्यंत टिकतात। त्यामुळं कोणतीही किंवा पालझड होत नाही आणि सगळं निरोगी चांगल्या पद्धतीनं पाला शेवटपर्यंत कडब्याला सुद्धा राहतो। त्यामुळं मक्का लावायचा असेल तर 65-40 लावा, अडचण कोणतीही नाही, रिझल्ट चांगला आहे त्याचा।